विमानात काय घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन। बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। कुटुंबात सध्या कोणतीही राजकीय चर्चा नाही। विलीनीकरणावरील प्रश्नावर रोहित पवार यांच्याकडून स्पष्टीकरण। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नाही। सूत्रांची माहिती, खारगे समितीचा अहवाल अद्याप तयार नाही। 8 दिवसात अहवाल येईल। बावनकुळेंची माहिती। विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पवार कुटुंबियांची बैठक। अजितदादांच्या स्मारकाविषयी बैठकीत आजही चर्चा। बैठकीनंतर स्मारकासाठीच्या जागेची पाहणी। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार मंगळवारी स्वीकारणार। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार। चंद्रपूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकर यांना उमेदवारी, तर उपमहापौर पदासाठी संजय कंचरलावार यांना उमेदवारी। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून परिपत्रक जारी। चंद्रपूर महानगरपालिका सुटला, काँग्रेसचाच महापौर होणार। धानोरकर गटाकडून महापौर पदासाठी अर्ज, तर वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुख यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज। ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार। मातोश्रीवरील बैठकीत महत्त्वाचा निर्णय, निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न। काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी भाजप नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची माहिती। अतुल सावे, भागवत कराड, संजय केनेकर यांच्यात बैठकीमध्ये महापौर पदावरून वाद। सूत्रांची माहिती समोर। मुंबई पुणे द्रुतगती मार्ग 32 तास ठप्प होता। सरकारकडून फक्त चौकशीचे आदेश। पुढे त्यातून सरकार आणि प्रशासन काही बोध घेतं का? राज ठाकरेंचा ट्विट करत सरकारला सवाल। काल पंतप्रधान मोदींसोबत विपरीत घटना घडली असती म्हणून सभागृहात येण्यापासून त्यांना थांबवलं। लोकसभा अध्यक्षांची माहिती, विरोधी महिला खासदारांचा मोदींच्या रिकाम्या खुर्चीला घेराव होता।